माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे एस.जी. पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिन्नर राष्ट्रीय विज्ञान दिन डॉक्टर सी.व्ही. रामन इफेक्ट भौतिकशास्त्रज्ञ दिन साजरा। खुली नजर से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। खुली नजर से देखो मित्रों, खोलो मन के द्वार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। जो है जैसा वैसा क्यों है, इस पर करो विचार। तुम्ही टेलिव्हिजन बघत असाल, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आपल्या घरामध्ये बसून ऑस्ट्रेलियामध्ये चाललेली मॅच बघत असाल किंवा तुमच्या मोबाईलवरून अमेरिकेमध्ये ताबडतोब फोन लावत असाल, तर हे कशामुळे शक्य झालेलं आहे? फक्त आणि फक्त विज्ञानामुळे शक्य झालेलं आहे। आपल्या भारताने GSLV, PSLV असे वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट हे अंतराळामध्ये सोडलेले आहे आणि त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून ब्रॉडकास्टिंग टेलिव्हिजन असेल किंवा टेलिकम्युनिकेशन मोबाईल असेल, याचे जे फायदे आहेत ते फायदे आपल्याला होत आहेत। याच्या पाठीमागे विज्ञान आहे आणि याच्या पाठीमागे त्या शास्त्रज्ञांचं संशोधन आहे। तर अशाच प्रकारचं जे संशोधन आहे ते संशोधन 28 फेब्रुवारी 1928 साली डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी एक संशोधन केलेलं आहे। ज्या वेळेला ते भूमध्य सागरामध्ये प्रवास करत असताना त्या जहाजामधून ज्या वेळेला सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्यानंतर त्या जहाजामध्ये बसून त्यांनी वरती बघितलं, सूर्याचा प्रकाश बघितला, तो त्यांना पांढरा दिसला। अचानक त्यांची दृष्टी ही समुद्राच्या पाण्याकडे गेली, समुद्राचं पाणी त्यांना निळं दिसलं। त्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये अचानक प्रकाश पडला आणि प्रकाश पडल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या वेळेला हा स्वच्छ सूर्यप्रकाश ज्या वेळेला एका मीडियामधून दुसऱ्या मीडियामध्ये जातो, म्हणजे धुलकण विरहित आणि पारदर्शक मीडियामध्ये ज्या वेळेला जातो, त्यावेळेला त्याचं स्पीड पण बदलतं आणि त्याची डायरेक्शन पण बदलते, म्हणजे त्याची दिशा बदलते पण त्याची वेव्हलेंथ पण बदलते। हे त्यांनी शोधून काढलं आणि ते शोधून काढल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या वेळेला समुद्राचा पाण्याचा रंग निळा असतो, त्याचं रिफ्लेक्शन हे अंतराळामध्ये होतं आणि वरती आकाश सुद्धा आपल्याला निळं दिसतं। हा आपल्याला सर्वसामान्य शोध वाटत असला तरी याच्या अगोदर असा कुठलाही शोध लागलेला नव्हता। तर हे डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी हा शोध लावल्यामुळे काय झालं की आपल्याला सोनोग्राफी असेल, एक्सरे असेल किंवा कॅन्सरच्या पेशी शोधायच्या असतील, आरोग्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीरामध्ये जे इंटरनल ऑर्गन आहेत त्या इंटरनल ऑर्गनची माहिती मिळवायची असेल, ते कसे असतात, काय असतात, याच्याबद्दलचं सर्व, किंवा रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल किंवा जीवशास्त्र असेल, भूविज्ञान असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये जी क्रांती आज घडून आलेली आहे त्या क्रांतीच्या पाठीमागे हे डॉक्टर सी.व्ही. रमन आहे की ज्यांनी स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाचं विकिरण कसं होतं, प्रकाश कशा पद्धतीने एक्सपांड होतात, याचं जे संशोधन आहे ते संशोधन त्यांनी केलेलं आहे। तर असे हे महान शास्त्रज्ञ आहेत की आपल्याला आजही पावसाळ्यामध्ये आपण बघतो की इंद्रधनुष्य दिसतं आपल्याला। त्या इंद्रधनुष्य का दिसतं याच्या पाठीमागे सुद्धा डॉक्टर सी.व्ही. रमन यांचा शोध आहे। ज्या वेळेला जे वॉटर ड्रॉपलेट्स असतात, पाण्याचे थेंब अंतराळामध्ये असतात, त्यावेळेला ज्या वेळेला सूर्यप्रकाश त्यांच्यावर पडतो, एकाच वेळेला त्या ठिकाणी रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन या क्रिया घडतात आणि या क्रिया घडल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन आकाशाच्या विरुद्ध दिशेला होतं आणि त्यावेळेला आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं। थोडक्यात काय की प्रकाश किरण ज्या वेळेला एखाद्या घन माध्यमामध्ये जातात, धुलीकण विरहित माध्यमामध्ये जातात, त्यावेळेला ते काय करतात की त्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांमध्ये रूपांतर होतं आणि ते सप्तरंग आपल्याला आकाशामध्ये दिसतात। या सर्वांच्या मुळाशी, म्हणजे विज्ञानाच्या मूळ गाभा जो आहे त्या मूळ गाभ्याच्या मुळाशी डॉक्टर सी.व्ही. रमन यांचा शोध आहे आणि म्हणून हे ग्रेट सायंटिस्ट आहे। यांनी 28 फेब्रुवारी 1928 ला ही कल्पना त्यांना सुचली। त्यांनी बेंगलोरच्या त्यांच्या संशोधन केंद्रामध्ये ते त्या ठिकाणी एक्सपांड करून दाखवलं, ते प्रूव्ह करून दाखवलं आणि त्यामुळे 28 फेब्रुवारी 1930 ला त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं। जगामधलं सगळ्यात मोठं पारितोषिक नोबेल पारितोषिक आहे। त्यानंतर 1947 त्यांना शांतता लेनिन पुरस्कार मिळाला। 1954 साली त्यांना आपल्या भारताने भारतरत्न हा पुरस्कार दिला। असे हे थोर सायंटिस्ट मात्र 100% आहे। सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्यासोबत विज्ञान असते। मी बोलते हे सुद्धा विज्ञान आहे आणि तुम्ही ऐकताय हे सुद्धा विज्ञान आहे। नव्याचा शोध आणि जुन्याचा बोध याच्या बिटवीन द लाईन म्हणजे विज्ञान।
मग विज्ञान दिवस आज म्हणजे 28 फेब्रुवारी याच दिवशी का साजरा केला जातो? सी.व्ही. रमण. कोण होते सी.व्ही. रमण? सी.व्ही. रमण हे एक वैज्ञानिक होते. त्यांनी त्यांचा शोध निबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी 28 फेब्रुवारीला पाठवला होता. त्याला 1930 मध्ये नोबेल पारितोषिक भेटले. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. पडला कारण त्यांना आकाश हे निळे आहे याचा प्रश्न पडला आणि त्यांनी त्यांच्यावरती संशोधन केलं आणि रामन इफेक्ट याचं संशोधन केलं. या संशोधनात त्यांना 1930 मध्ये 28 फेब्रुवारीला नोबेल पुरस्कार मिळाले आणि भारतातील हे भौतिक शास्त्रात पहिले नोबेल पुरस्कार मिळवणारे सी.व्ही. रमण होते. तसे आपल्या भारतातील अनेक गोष्टी ह्या विज्ञानानेच झालेल्या आहेत. फोन, गाडी हे सर्व फक्त विज्ञानाने. समाजात जागरूकता वाढली आणि अनेक लोक पर्यावरण संरक्षणाच्या कार्यात सहभागी झाले. काही वर्षानंतर सुमितला त्याच्या उपकरणाद्वारे पुन्हा एक संदेश प्राप्त झाला. यावेळी त्याच्या नातवाने आनंदाने कळवले की तुमच्या प्रयत्नांमुळे आज आमचे पर्यावरण सुरक्षित आहे. तुमचे आभार. ही कथा आपल्याला शिकवते की आज आपण केलेले प्रयत्न भविष्यातील पिढ्यांसाठी किती महत्त्वाचे आहेत. विज्ञानाच्या मदतीने आपण भविष्याचा वेध घेऊ शकतो, पण त्यानुसार कृती करणे आपल्याच हातात आहे. विज्ञान कथा ही माणसांची कथा असते. विद्यमान विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा भविष्यकाळात प्रक्षेप करून भविष्य काळातील माणसाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो, त्या काळातील समाज असा असेल, मानवी परस्पर संबंध कसे असतील याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे विज्ञान कथा. पडला कारण त्यांना आकाश हे निळे आहे याचा प्रश्न पडला आणि त्यांनी त्यांच्यावरती संशोधन केलं आणि रामन इफेक्ट याचं संशोधन केलं. या संशोधनात त्यांना 1930 मध्ये 28 फेब्रुवारीला नोबेल पुरस्कार मिळाले आणि भारतातील हे भौतिक शास्त्रात पहिले नोबेल पुरस्कार मिळवणारे सी.व्ही. रमण होते. तसे आपल्या भारतातील अनेक गोष्टी ह्या विज्ञानानेच झालेल्या आहेत. फोन, गाडी हे सर्व फक्त विज्ञानाने. नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सी.व्ही. रमण, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, अंतराळवीर कल्पना चावला यांना सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, माणसाला स्वप्नात देखील वाटले नसेल की तो पक्ष्यांप्रमाणे उडू शकतो, माशांप्रमाणे पाण्यात पोहू शकतो, तो प्राण्यांच्या बरोबरीने पळूही शकतो. तर हे सर्व शक्य झाले ते फक्त विज्ञानामुळेच. तरी एक प्रश्न नेहमी मनात घोंगावतोय, तो म्हणजे विज्ञान शाप की वरदान. मित्रांनो, कोणताही भोंगी बाबा येतो आणि आपल्याला काहीतरी चमत्कार दाखवून आपल्याला वेडे बनवतो आणि आपणही त्या अंधश्रद्धेच्या आहारी जातो. म्हणूनच म्हणावेसे वाटते, अंधश्रद्धेच्या अंधनाने झाले वाटोळे, दे विज्ञाना सर्व जगाला ज्ञानाचे डोळे. दे विज्ञाना सर्व जगाला ज्ञानाचे डोळे. आजचे हे 21वे शतक, आजचे हे युग विज्ञान युग म्हणून ओळखले जाते. आजचे हे युग विज्ञान युग म्हणून ओळखले जाते. आज प्रत्येक क्षेत्रात विज्ञान हे आपल्या पाठीमागे आहे. मग तो सकाळचा घड्याचा अलार्म असो की मोबाईलचा आला, संगणक आणि इंटरनेट ही आजच्या युगाची फार मोठी किमया. मित्रांनो, हजारो किलोमीटरवर असलेल्या प्रियजनांचा आवाज आपण घर बसल्या स्पष्ट ऐकू शकतो. ही सर्व विज्ञानाचीच किमया. आसपास की दुनिया किन नियमों पर चलती है, किसके कहने पर ये पृथ्वी घूमती रहती है। रहस्यमय अद्भुत भयकारी जो है लगता आज, हर डर टूटे विभ्रम छूटे खुले जब उसका राज। सूझबूझ से सब प्रश्नों के उत्तर हो साकार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार। बहता पानी कैसे उड़कर बादल बन जाए, छोटे बीजों में से कैसे फसलें लहलहाए। चारा खाकर गोबर बनता गोबर का फिर खाद, जब मिट्टी में खाद मिले तो खिले फसल का स्वाद। ऐसे ही जीवन का पहिया घूमे चक्राकार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार।
या सागर की महाकाय सी भेल, परमाणु हो ब्लैक होल हो या लहरों का खेल, जिज्ञासा की डोर बांध कर जब हम कूद पड़े, प्रज्ञा के ये पंख खोल कर सच की ओर बढ़े। इस दृष्टि से देखोगे तो लगे अलग संसार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार, जो है जैसा वैसा क्यों है इस पर करो विचार।